नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण महाराष्ट्राची अतिशय सुंदर आणि पारंपरिक अशी रेसिपी बघतोय. तर काय करायचं, मेथीची भाजी आपल्याला घ्यायची आहे एक जुडी, आणि त्याचे ना थोडेसे देठासहित ना असे पानं काढून घ्यायचे. तर बघा, असे थोडेसे देठासहित. ओके. आणि आता त्याला एकदम एकदम फाईन बरं का हे असे चॉप करून घ्यायची. हे बघा, ह्या अशा पद्धतीनं. ठीक आहे. हिला ना स्वच्छ धुवून घ्यायची बरं का अगोदर, त्याच्यानंतरच आपल्याला कापायची. हिला कापल्यानंतर धुवायची नाही, हे लक्षात ठेवा बरं का. कापल्यानंतर जर धुतली तर मग सगळ्या मेथीचा ना बट्टा बोळून जाईल. तर एक कढाई घ्यायची, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्त घ्या बरं का. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची, अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, थोडा कढीपत्ता टाकायचा आहे, थोडं हिंग टाकायचं आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे जे आहेत ना ते असे थोडेसे जाडसर आहे ना चॉप करायचे आहेत बरं का, खूप बारीक नका करू. आणि ते आपल्याला त्याच्यात ना थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचे आहेत बरं का. आता त्याच्यामध्ये 1 चमचा ठेचलेला लसूण टाकायचा आहे. त्याला पण फ्राय करून घेऊ मोठ्या आचेवर. फक्त लसूण वापरला आहे बरं का मी. हे बघा, इथे 4 ते 5 आहे ना हिरव्या मिरच्या अशा मधोमध उभ्या कापायच्यात, त्या टाकून घ्यायच्यात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या बारीकसुद्धा करू शकता किंवा त्याचा पेस्टसुद्धा टाकू शकता. थोडीशी हळद टाकायची त्याच्यात, थोडंसं मीठ, थोडंसंच टाका, नंतर वाटलंच तर परत ॲडजस्ट करता येईल आपल्याला. आणि ही मेथी जी एकदम बारीक आपण चिरून घेतली ना ती सगळी टाकून घ्यायची त्याच्यात. एक जुडी मेथी ही ह्या पद्धतीनं बनवून बघा, आपली खूप पारंपरिक रेसिपी बरं का. आणि हे बघा, आता मेथीला ना पाणी सुटायला लागले. आता काय करायचं, 3-4 मिनटं ना मीडियम टेम्परेचरवरच याला आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही बरं का. एक 4-5 मिनटानंतर तुम्ही बघाल याला भरपूर पाणी सुटलेलं राहील आणि मेथी आपली भरपूर शिजलेली राहील. आता एका वाटीमध्ये ना, एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये 1 ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ त्याच्यात टाकायचं आहे. आता याला व्यवस्थित फेटून घेऊ. गुठळी नाही पाहिजे त्याच्यात, एक सुद्धा गुठळी नाही पाहिजे. या पद्धतीनेच तुम्हाला फेटायचं आहे त्याला. तर बघा, बरोबर 4 ते 5 मिनटापासून मीडियम टेम्परेचरवर न झाकता मी शिजवून घेतलेली मेथी मस्त दिसते, एकदम सॉफ्ट. आता त्याच्यामध्ये हा घोळ आपल्याला बेसनचा टाकून घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊ त्याला. ह्याच्यामध्ये परत पाणी लागेल थोडं. सध्या फक्त आहे ना असंच शिजवून घेऊ त्याला. हे बघा, आता ते लगेच घट्ट व्हायला लागलेलं आहे. याला असंच आहे ना आपण शिजवून घेऊ एक 2-3 मिनटं. गॅस मिडियमपेक्षा थोडासा जास्त करायचा. हे बघा, आता घट्ट झाले ते. आता त्याच्यामध्ये परत आहे ना पाणी टाकून घ्यायचं आपल्याला. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडंसं मीठ. आणि आता याला ढवळून घेऊ, मिक्स करून घेऊ सगळं. आता गॅस एकदम बारीक करायचा आणि याला 10 मिनटं आपल्याला वाफेत शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, बरोबर 10 मिनिट आपले झालेले आहेत. आणि किती सुंदर दिसतंय बघा मेथी पिठलं. हे मेथी पिठलं ह्या पद्धतीनं बनवून बघा. याला जर तुम्हाला थोडंसं आणखी घट्ट करायचं असेल ना तर गॅस वाढवायचा आणि मग 1-1.5 मिनटं आणखी याला चालवत राहायचं आहे. पण पिठलं खाण्याची मजा जी आहे ना ती ह्याच्यातच आहे. हे जी कन्सिस्टन्सी दिसते का, हे पातळ, यालाच ओरिजिनल पिठलं म्हणतात. तर एका प्लेटमध्ये मस्त बाजरीची भाकर घ्यायची आहे. त्याच्यावरती एक वाटी ठेवायची आणि हे आपलं गरमागरम मेथी पिठलं त्या वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे. किती सुंदर दिसतंय बघा. आणि मस्त असा फोडलेला कांदा
आणि मस्त 2 अशा झणझणीत हिरव्या मिरच्या, ज्याच्याशिवाय पिठल्याला चव नाही. कांदा आणि मिरची तर पाहिजे म्हणजे पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.